जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. विद्रोही तुकाराम साळुंखे लिखित. आजचा विषय आहे चिंध्या चिंध्या करून टाकतात. तुकारामांनी आपल्या वेगवेगळ्या अभंगांतून दैनंदिन व्यवहारातील ही उदाहरणे देऊन अनुभवाचे महत्त्व ज्या ताकदीने शब्दबद्ध केले आहे ती ताकद महाकवी देखील अगदी क्वचितच अपवादानेच दाखवू शकतात. ही उदाहरणे पोकळ वंद्या कल्पनाशक्तीला उगाचच पिंजून निर्मिलेली नाहीत. पंडितांच्या घटपटातून जन्मलेलीही नाहीत. ती खेड्यापाड्यांतील सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या अनुभवामुळे नकळत हृदयाला जाऊन भिडणारी आहेत. तुकारामांना अभिप्रेत असलेला अनुभवाधिष्ठित धर्म आणि त्यांच्या काळात प्रचलित असलेला पोकळ धर्म यांच्यात कसे जमीन आसमानाचे अंतर होते हे त्यांच्या या विचारांवरून सहजपणे स्पष्ट होते. तुकारामांनी दिलेली ही उदाहरणे त्यांच्या काळातील वैदिक पंडितांच्या आचार विचारांच्या चिंध्या चिंध्या करून टाकतात, ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकतात. पुढचा विषय हा दुराचारी पंडित ब्रह्माचे समत्व जाणत नाही. शब्दांना येणारा पोकळपणा अर्थज्ञानाच्या अनुभवाच्या अभावीच येतो असे नाही. शब्दांद्वारे केलेल्या उपदेशाला अनुसरून आचरण केले नाही तरी शब्दांना पोकळपणा येतो. तुकारामांचे व्यक्तित्व आचरणाला फार महत्त्व देणारे होते. आचरणाची कसोटी ते अगोदर स्वतःच्या व्यक्तित्वाला लावत असत, मगच इतरांचे मूल्यमापन करीत असत. आता वैदिक परंपरेकडे पाहावे तर तेथील आचरणाला महत्त्व देणारा सिद्धांत होताच. वेदांनी जे जे सांगितले असेल त्याची तंतोतंत पालन केले पाहिजे. जो असे पालन करणार नाही त्याला नास्तिक मानून बहिष्कृत करावे असा नियम होता. राजाची आज्ञा जशी शब्दशः पाळली पाहिजे तशीच वेदांची आज्ञाही शब्दशः पाळली पाहिजे. हा नियम मम्मट आणि काव्य प्रकाशाच्या पहिल्या उल्हासात काव्याच्या प्रयोजनांची चर्चा करताना उद्धृत केला आहे. वेदांची आज्ञा जशीच्या तशी पाळली पाहिजे. हा नियम वैदिक पंडितांना काही वेगळा अगदी कठोरपणे अंमलात आणत असत. याचा कडवट अनुभव स्वतः तुकारामांनीच घेतला होता. विशिष्ट नियमाच्या आधारे त्यांना शूद्र ठरवण्यात आले होते आणि त्यांना वेदांचा अधिकार नाकारण्यात आला होता. शूद्रांना वेदाचा अधिकार नसतो या नियमाचे त्यांच्या बाबतीत अत्यंत निर्दयपणे पालन करण्यात आले. पण या सर्व प्रकारात वैदिक पंडित दुटप्पीपणा करतात असे तुकारामांच्या ध्यानात आले. नियम आपल्याला सोयीस्कर असला तर त्याचे पालन करायचे, पण तसा नसला तर मात्र तो नियम पडीक ठेवायचा असे या पंडितांचे धोरण असल्याचे त्यांनी ओळखले. वैदिक पंडित अत्यंत महत्त्वाच्या अशा काही नियमांचे पालन करत नाहीत हे त्यांनी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिले. उदाहरणार्थ, वैदिक पंडित वेदांनी सांगितलेले ब्रह्माची समत्व आणि देहाची अनासक्ती याचे पालन करीत नाहीत. या अर्थाचे तुकारामांचे काही अभंग महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचा आशय असा: स्वतःला पंडित म्हणून घेताना त्याला मोठे सुख वाटते, पण खरे पाहिले तर तो इथून तिथून मूर्ख म्हटला पाहिजे. त्याने केलेल्या घुकमपट्टीचा काय उपयोग, त्याचे वेद पठण तर वाया गेले असे म्हटले पाहिजे, कारण तो वेदांनी सांगितलेले करीत नाही. हा दुराचारी मनुष्य समब्रह्म म्हणजे काय ते जाणत नाही. तुकाराम मात्र प्रत्येक जीवात शिव पाहतो आणि हाच वेदांमधील अनुभव आहे. ज्याचा पुढे नाश होणार नाही असे काहीतरी तुम्ही का बरे करत नाहीत? सर्व प्राण्यांना वंदन करून विश्वंभराला शरण जावे हे सार मूळ जाणून तुम्ही वेदांचे फळ का बरे घेत नाहीत? तुमच्या पुढे याखेरीज दुसरी काहीही वाट नाही. कलियुगात असे बरेच कवी झाले आहेत की जे तोंडाने कोरडीच बडबड करतात. लोकांनी मान द्यावा म्हणून दांभिकपणाने सोंग करीत असतात. ते तोंडाने त्यागाच्या गोष्टी करतात, पण त्यांच्या मनात त्याग नसतो. ते वेदांच्या आज्ञेनुसार शरीरापासून अलिप्त होऊन स्वतःचे हित का बरी करीत नाहीत? जो वाणीने बोलतो तसे आचरण करीत नाही त्याला यमाचा दंड सोसावा लागतो. जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.